नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आपल्या आजी आणि पणजीच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक मेथकूट रेसिपी. तर त्यासाठी काही साहित्य लागतील. 1 वाटी हरभऱ्याची डाळ, पाववाटी मुगाची डाळ. मुगाच्या डाळीपेक्षा कमी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि जेवढी उडदाची डाळ आहे तेवढंच तांदूळ घेतलेला आहे. कोणते पण तांदूळ घेतले तरी चालेल. मसाल्यांमध्ये अख्खे धने अर्धी वाटी, एक हळकुंड फोडून घेतलेली आहे मी, अर्धा चमचा ओवा, काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे 4, सुंठ घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा मेथ्या घेतलेल्या आहे. आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे, प्रथम आपण भाजतोय. खरपूस असं भाजून घ्यायचं. थोडासा कलर फक्त आपल्याला चेंज करायचा आहे. हे बघा भाजून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढतोय आपण. अशी डाळ भाजून हवी आपल्याला, खरपूस अशी. आता त्याच पॅनमध्ये मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळसुद्धा भाजून घेते. हरभऱ्याच्या डाळीला जास्त उशीर लागतो भाजायला आणि मुगाची डाळ आणि उडदाच्या डाळीला जास्त उशीर लागत नाही आहे भाजायला. त्यामुळं वेगवेगळे भाजलेले आहेत डाळी मी. आता हे सुद्धा साईडला काढते. त्याच पॅनमध्ये मी तांदूळ टाकलेला आहे. तांदूळ पण भाजून घ्यायचं आहे. तांदूळ पण छानसे फुलले आहेत. आता हे सुद्धा साईडला काढतोय आपण. आता त्याच्यामध्ये धने टाकतो, अर्धी वाटी धने आणि हळकुंड टाकतो आपण भाजताना. तुम्हाला हळकुंडच्या जागेवर हळदीचा वापर करायचा असेल तर करू शकता, पण हळकुंडमुळं कलर खूप छान येतो आपल्या मेथकूट रेसिपीला, त्यामुळे मी हळकुंड घेतलेला आहे. आता हे सुद्धा भाजून झाले. आता मसाले टाकलेले आहेत. मसाल्यांमध्ये मिरच्या, सुंठ, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे टाकलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा. हे सुद्धा भाजून घ्यायचे. जरासं गरम करायचे. थंड करायला ठेवलेलं आहे. थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या जारवर फिरवून घेतो. सुंठ जराशी फोडून घेतली मी, मिक्सरच्या जारमध्ये अडकू नये त्यामुळं. आता हे सर्व फिरवून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये अजून काही साहित्य टाकणार आहे. 1 चमचा मिरी पावडर टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आपण 1 चमचा आणि हिंग टाकायचा आहे, तो अर्धा चमचा टाकतो आपण हिंग. आता हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता झाकण लावूया आणि मऊसूद असं फिरवून घेतोय आपण. हे बघा फिरवून झाले. आता चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतो आपण. कलर तर मेथकूटला बघा ना किती छान आलेला आहे, मस्त कलर आलेला आहे आणि चाळतानाच एवढा खमंग वास सुटलाय ना, खरंच खूप छान येतोय वास. एवढी चाळ राहिलेली आहे, ती साईडला ठेवतो. तुम्हाला जवळनं दाखवते. कलर पण छान आलेला आहे आणि मऊसूद असं फिरून झाले. आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. 2-3 महिने आरामशीर टिकतं हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर. आणि हे खायचं कसं ते पण सांगते. इंद्रायणी तांदळाचा भात करायचा मऊसूद असा, त्या आणि मुगाच्या डाळीचं वरण करायचं, मसाला वरण. त्याच्यावर साजूक तुपाची धार धरायची आणि त्याच्यावर मेथकूट टाकून खायचं. आहा, काय लागतंय म्हणून सांगू तुम्हाला. नक्कीच ट्राय करा. तयार झालेली आहे खमंग आणि पारंपरिक मेथकूट रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.